सुषमा अंधारेंनी विधान परिषद उपसभापतींबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात प्रवीण दरेकरांचा हक्कभंग प्रस्ताव। उपसभापतींनी मागवली 8 दिवसात लेखी दिलगिरी न दिल्यास हक्कभंग दाखल करून घेण्याचा इशारा। मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन आशेचा किरण। फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुकाच लागणार नाहीत, जरांगेंचा इशारा। तर काल रात्री आपलं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्याचंही वक्तव्य। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान मोदींची फोनवरून चर्चा। मिमिक्री प्रकरणावरती पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त। संसदेमधल्या निलंबित खासदारांना संसद परिसरात नो एंट्री। लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी। संसद कक्ष, लॉबी आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रवेश बंदी। संसदेमधल्या खासदारांच्या निलंबनावरून विरोधक आक्रमक। संसद परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलनात सोनिया आणि राहुल गांधींचाही सहभाग। संघ मुख्यालयात जाऊन दर्शन घेण्यासाठी विचार गुंडाळून ठेवावे लागत नाहीत। प्रवीण दरेकरांचा अजित पवार गटाला टोला। तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो, अमोल मिटकरींचं उत्तर। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन। डॉक्टर हेडगेवार स्मृतीस्थळ ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। रिपाई देशभरात लोकसभेच्या 25 जागा लढवणार, रामदास आठवलेंची घोषणा। एनडीएला पाठिंबा कायम राहणार असल्याचंही स्पष्ट। देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं टेन्शन। केरळमध्ये गेल्या 24 तासात 292 नव्या रुग्णांची नोंद, 3घांचा मृत्यू। एकूण रुग्णसंख्या 2041। सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या अतिवृद्धांची पेन्शन वाढणार, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। वयाच्या टप्प्यानुसार पेन्शनमध्ये वाढ केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।